दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे, सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं राहील आणि पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये काहीही करून पूर्ण करायची आहेत. 15 मिनिटांच्या आत जर 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तर हे लक्षात ठेवायचंच आहे, परंतु फलंदाजांनी देखील जर जाणून बुजून वेळेचा अपव्यय केला तर फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील पेनलाइज करण्यात येईल. सलामीचे फलंदाज राकेश दिगाडकर आणि अभय घरत. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती दिसते RD11 किरवली संघामध्ये. आमने लोणार परिसरातील दोन्हीही मातब्बर संघ आहेत, संजय स्पोर्ट्स सावध आणि RD11 किरवली. आणि बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे योगी, या दोन संघांदरम्यान अतिशय चुरशीचे सामने झालेले आहेत. गुड मॉर्निंग. खरोखरच आपण जर या दोन संघाचा विचार केला तर मागील काही वर्षांपासून मात्र जबरदस्त लढती व्हायच्या, परंतु हा काल वेगळा आहे अजय. कारण अनेक संघामध्ये उतार चढाव नक्कीच पाहायला मिळतात, अनेक यंगस्टार पाहायला मिळत असतात आणि भरपूर खेळाडूमध्ये सुद्धा मात्र चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचमुळे मात्र या सत्रामध्ये संजय स्पोर्ट्स संघाचा पण विचार केला तर मात्र यंगस्टार खेळाडू जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पाहूया कशा रीतीने मात्र या सामन्यामध्ये त्यांच्या वतीनं खेळ पाहायला मिळेल. भरपूर युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. निश्चितच त्यांच्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म असणार आहे. कैलास पाटील सिनियर खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. कैलासवर फार मोठी मदार असणार आहे. आज एकूण आपण विचार केला तर 10 संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आज सेमीफायनल मेगा फायनलची सुद्धा मात्र लढत सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. यानंतर प्रिन्स 11 पिसे आणि नक्षत्र चौदरपाडा या दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. तदनंतर सावराई इलकुंदे विरुद्ध आई एकविरा सांगे या दोन संघादरम्यान तुम्हाला तिसरा सामना पाहायला मिळेल. तदनंतर जय झोटिंग देवरुंग विरुद्ध पवनपुत्र पिसे आणि शेवटचा सामना दीपराज 11 यवई विरुद्ध मेहर 11 बाबगाव. असे 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला या हंगामामध्ये पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये संजय स्पोर्ट्स सावध संघाने देखील स्पर्धेचं आयोजन केलं होतं दरवर्षीप्रमाणे. आणि आता न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नांदकडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये या स्पर्धेचं जबरदस्त आयोजन. पहिले 2 दिवस फार चांगलं क्रिकेट येथे क्रिकेट रसिकांनी अनुभवलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं त्याहीपेक्षा जास्त चित्तथरारक सामने कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. चांगलीच चढाओढ असणार आहे प्रत्येक संघांदरम्यान. प्रत्येक सामन्यामध्ये कदाचित ती चढाओढ आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे, आल्हाददायक वातावरण, हवेत थोडासा गारवा आहे आणि खूप चांगलं क्लायमेट खऱ्या अर्थानं. स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानामध्ये. दोन्ही पंचांना तुम्ही पाहू शकाल. विजय भोई मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. बाळा सिनियर ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये, आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत महेश लोखंडे आहेत. नऊ वाजून 50 मिनिटं होत आहेत आणि 9:50 आपण पहिला बॉल डिलिव्हर करत आहोत. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. 15 मिनिटांच्या आत आपल्याला पहिली 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. राकेश दिगाडकर ऑन स्ट्राईक, अभय घरत नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. आणि पहिलं षटक घेऊन पहिला बॉल घेऊन आजच्या दिवसाचा कैलास पाटील.
फार महत्वाची भूमिका असणार आहे कैलास पाटीलची या टीम करिता, यात ती मात्र शंका नाहीये, कारण एक सिनियर खेळाडू आहे आणि बरेचसे यंगस्टर्स आपल्याला दिसत आहेत. कुठेतरी संघाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न कैलासला करावा लागणार आहे. कैलास लक्षात घ्या, आपली वेळ सुरू झालेली आहे. सलामीची जोडी किलपट्टीवरती आपण पाहतो या राकेश दिगाडकर आणि त्याच्या सोबतीला आहेत अभय, आणि या षटकाला सुरुवात करतो या ठिकाणी कैलास पाटील. त्याच्याकडे नक्कीच भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने मात्र झोकेल. दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. राकेश देखील पहिला बॉल अगदी कॉपी बुक स्टाईलनं ड्राईव्ह केला, हलक्या हातानं शॉर्ट कव्हर्समध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक क्विक सिंगल तेथे पूर्ण केली आहे राकेशनं. फिटनेसवर थोडंसं काम राकेशनं केलेलं आहे या हंगामामध्ये आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की खूप वेगानं धाव पूर्ण केली आहे. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन आणि चांगल्या लेंथवर पहिला बॉल डिलिव्हर केला गेला होता कैलास पाटील कडून. यावेळेला ऑन द राईज हवेत आहे बॉल, मिस टाइम फटका, कव्हर पॉइंटला सोपा झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का लागतोय दुसऱ्याच बॉलवर RD11 किरवली संघाला. तुम्हाला मात्र थांबायचं नाही, तुम्हाला लगेचच बाद होणाऱ्या फलंदाजांना जायचं आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजांना सुद्धा मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करायची आहे. चांगली सुरुवात या षटकाला कैलास पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव नक्कीच राकेशने जोडली, परंतु त्यानंतर कुठेतरी इनफिल्डच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला अभयनं आणि पाहू शकाल शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र कुठल्याप्रमाणे चूक झाली नाहीये. एक कॅचिंग प्रॅक्टिस इथं आपण म्हणू शकतो, ज्या अनुषंगाने त्याने झेल पकडला आणि पहिला धक्का लागला त्या ठिकाणी RD11 किरवली संघाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला लो फुल टॉस स्ट्रेट टू द फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला गेला. आणखी एक सुंदर झेल, आणखी एक फलंदाज फेल, आणखी एक धक्का. चांगले होते फलंदाज. आपण जर विचार केला तर थोडंसं जर चेंडू इकडे तिकडे जर झाला असता तर आय थिंक 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, परंतु जिथे मात्र फिल्डर उभा होता त्याच ठिकाणी मात्र त्यांनी हा फटका खेळला आणि सरळ त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावला आणि सरळ बॅक टू बॅक 2 गडी कैलास पाटीलने मात्र या ठिकाणी बाद केले. काहीसा लो फुल टॉस बॉल होता आणि मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवला होता, दिशा दाखवली होती, परंतु चेंडू खाली ठेवू शकला नाहीये फलंदाज राजेश. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डरला शोधत बॉल निघून गेलाय. कॅचिंग चांगली पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त करत असताना अनुभवी गोलंदाज कैलास पाटील इज ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी डावखुरा फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर किरवली संघ देखील या हंगामामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसलेला आहे. हॅट्रिक बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका, ऑन ड्राईव्ह केलाय, मात्र लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, फक्त एक धाव मिळेल. एक आत्मविश्वास वाढवणारा फटका विशालच्या बॅटमधून, अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना खूप चांगला ड्राईव्ह. एका धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय विशालनं. संघाची धावसंख्या 2-2. फटकीचं परफेक्ट अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु जमिनीच्या साह्याने मात्र निघून गेला आणि लॉंग ऑनवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. युवा खेळाडू आहेत, परंतु अतिशय जबरदस्त संघाची बांधणी कैलास पाटीलच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते आणि संत सुरुवात आपण म्हणू शकतो RD11 किरोली संघाच्या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. खरं तर बॅटच्या थोडासा खालच्या भागाला चेंडूचा स्पर्श झालाय, मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय आणि बॉल निघून जातोय. सीमारेषा पार राकेश दिगाडकरच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार.
असताना आजच्या दिवसातील पहिला चौकार जोडलाय राकेश दिगाडकरनं आणि राकेशसाठी नांदकरचं हे मैदान नक्की राहिलेलं आहे. बऱ्याचशा सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी विशेषतः त्याने केली आहे. आज चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. हा बॉल थोडी आपटी देण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. RD11 किरवली संघ टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या या पहिल्या मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना प्रिन्स 11 PC विरुद्ध नक्षत्र सोदरपाडा. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. ड्राईव्ह केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. मिसफील्ड होते. कव्हर पॉइंटला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तिकडे वेगानं आउटफील्ड फार फास्ट आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप डीप मध्ये चांगलं पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याची संधी होती राकेश दिगाडकरकडे. राकेशच्या बॅटिंगमध्ये आपल्याला आत्मविश्वास जरूर दिसतोय. चांगली फलंदाजी करत असताना अंडर प्रेशर 2 झटके फार लवकर लागलेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. मात्र तदनंतर काही चांगले फटके राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 9. नक्कीच काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे राकेश सलामीवीरीसाठी आला आणि मात्र कुठेतरी जबाबदारी घेता असताना आपल्या संघाची आणि जबाबदारी घेता असताना मात्र चांगली बॅटिंग त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. तर जास्त वेळ आपण टीम मीटिंग करायची नाही, लगेच तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फार तंत्रशुद्ध खेळ खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी देखील खूप चांगली होती. कैलास पाटीलकडून 2 गडी देखील त्याने बाद केले आणि फलंदाजीचा आपण विचार केला तर विशेषतः राकेशनं अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके खेळलेले आहेत. एकही फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण त्याचमुळे चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याला नक्कीच आता मात्र विशालनं जर योग्य साथ दिली तर मात्र इथून चांगली धावसंख्या नक्की ती उभारी करू शकतात आणि तोच प्रयत्न या दोघांचा असेल. दुसऱ्या षटकाला नक्कीच सुरुवात केली जाईल आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सोहम. विक्युरल क्षेत्ररक्षण आता मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकाल. जास्त फिल्डर तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील कारण पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सोहम पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि विशाल आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतो. ऑन साईडला पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर तैनात आहे अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. त्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर पाहू शकाल. मिडविकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि ऑफ साईडला पाहू शकाल आपण वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने एक फिल्डर तैनात आहे अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. ओहो, परफेक्ट लेंथ, काय सुंदर डिलिव्हरी होती. अगदी खोदून काढला या फटका. वाईडिश लॉंगरकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. या कैलास पाटीलची मात्र चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकच धाव आणि या सिंगलच्या वतीने धावफलकावरती धाबा जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 10. चांगले चांगले अनुभवी गोलंदाज आपण बघितलेले आहेत. ज्यांचा पहिला बॉल थोडा लूज असतो, परंतु या ठिकाणी युवा गोलंदाज सोहमनं चांगली सुरुवात केली. अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू होता. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं लाईन मेंटेन करणं गोलंदाजासाठी थोडंसं डिफिकल्ट जरूर जात असतं. पण बघायचंय सोहम कशा प्रकारे गोलंदाजी करतो यापुढे या षटकामध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे सोहमने. अनेक सारे युवा खेळाडू आपल्याला संजय स्पोर्ट्स सावध संघादरम्यान खेळताना दिसत आहेत आणि त्यांच्याकडे फार चांगली संधी असणार आहे स्वतःला सिद्ध करण्याची. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फ्लिक केलाय. चांगला फटका आहे, परंतु डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. गॅप मिळत नाहीये. एकच धाव घेण्याची संधी प्राप्त होते राकेश दिगाडकरला. आक्रमक बॅटिंग करण्याचा आता प्रयत्न दिसतोय राकेश दिगाडकरचा आणि आक्रमक खेळावं लागणार आहे कारण 4-4 षटकांची मॅच आहे. आपण बघितलंय पहिल्या 2 दिवसांमध्ये भरपूर धावा येथे होत आहेत. खेळपट्टी दर्जेदार आहे. कॉन्क्रीट विकेट आहे. नव्यानं या हंगामामध्ये ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे आणि फलंदाजांचं वर्चस्व जरूर पाहायला मिळतंय. आणि पाहूया की आजच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र तशीच कामगिरी फलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल का. विशाल आणि राकेश सध्या नक्कीच आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत, परंतु धावांचा वेग सुद्धा तुम्हाला नक्कीच वाढवावा लागेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. सुरेख बॉल, अफलातून बॉल. यॉर्कर लेंथवर चेंडूच्या हाताळणी थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. फलंदाजाची बॅट खाली येण्यापूर्वीच बॉल बॅट्समनला बीट करून विकेट कीपरचा वेध घेताना दिसलाय. अप्रतिम गोलंदाजी.
आणि खरोखर जेव्हा एखादा युवा खेळाडू मात्र अशा प्रकारची कामगिरी करतोय त्यावेळी नक्कीच ते पाण्यासारखं असतं. आणि पाहू शकाल काय सुंदर चेंडूची फेकी सोहमच्या वतीने आपण पाहतोय. जरूर आहे त्याच्याकडे मात्र भरपूर अनुभव असावा अशा अनुषंगाने मात्र तो कामगिरी करतोय. खूप चांगला तिखट मारा पाहायला मिळतोय सोहमकडून. या वेळेला पायावर आदळलाय जोरदार अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद होतोय विशाल. परंतु वेग भन्नाट होता आणि कुठेतरी ऑन साइडला तिथे खेळण्याचा प्रयत्न झाला. थोडासा अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. चेंडूची लाईन मिस केली. अगदी एष्ट्यांच्या मधोमध सापडला गेलाय फलंदाज विशाल. तिसरा धक्का बसलाय RD11 किरवली संघाला. धावसंख्या 11. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या वतीने. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र अतिशय चांगला खेळ आणि त्यानंतर सोहमने सुद्धा मात्र जबरदस्त कैलास पाटीलच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी त्यांनी साकारली आणि विशालला त्याने मात्र माघारी पाठवलं. एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जितू चोरगे आलाय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची स्वतःची ओळख त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. आणि इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवरती सर्वांजनक फटका अगदी छोट्या बाकीचा त्यांनी वापर केला. पॉईंटकडे मात्र फिल्डर आहे चेंडू शोधताय. दुहेरीचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी आणि कॉलिंग थोडीशी मात्र चुकीची होती परंतु शेवटच्या क्षणाला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद 13 धावा. काहीसा कॅज्युअल अप्रोच होता. खरं तर जितूने जेव्हा फटका खेळला तेव्हा त्याला फक्त एकच धाव घ्यायची होती. तिथे संधी निर्माण होणारच होती दुसऱ्या धावेची. पण अगोदर एकाच धावेसाठी स्वतःला सेटल करून घेतलं होतं. पण राकेशने नंतर कॉल दिला. थोडं हेजिटेशन देखील पाहायला मिळालं. पण अखेर 2 धावा पूर्ण होत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे परंतु स्वेर मारा उजव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर. चेंडूची हाताळणी वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्येत आता भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर आहे. RD11 किरवली संघ टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना संजय स्पोर्ट्स सावत संघाविरुद्ध. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर असेल. नक्षत्रा चौदरपाडा विपक्ष प्रिन्स 11 पीसे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. पीसी संघ देखील भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये. अको टप्प्याचा बॉल अक्षरशः खेचून मारलाय. जबरदस्त फटका जितू चोरगेच्या बॅटमधून. षटकार. कारण शेवटचा चेंडू होता त्याच्यावरती कुठेतरी फिंगर रोल त्याने केलं. थोडंसं काहीतरी त्यांनी व्हेरिएशन करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि अखूट टप्पा होता आणि त्याच्यावरती काही सुंदर फटका एक्झिक्यूट केला जितू चोरगेड आणि सरळ फेकून दिला मिडविकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी हा पहिला षटकार पाहिला आपण RD11 किरवली संघाच्या इनिंगमध्ये आणि अशा रीतीने 2 षटकांचा केली ते मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 9 धावा आल्या होत्या आणि सोहमनं मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 11. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जे पहिल्या 5 बॉल्स मध्ये कमावलं होतं ते शेवटच्या बॉलवर गमावलं गोलंदाजाने असं म्हटलं तर वावगा ठरू नये. परंतु ओव्हरऑल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलरलेनची गोलंदाजी जेव्हा जेव्हा त्याने केली फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. परंतु शेवटचा बॉल त्या अगोदर एक वाईट बॉल डिलिव्हर केला आणि शेवटचा बॉल शॉर्ट टाकला. थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. याचा फायदा पूर्णपणे उचललाय जितू चोरगेनं. अप्रतिम फटका. सुपर संडे मधील पहिला सुपर षटकार जितूच्या बॅटमधून आलाय. 20 धावा धावफलकावर. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज दामू. दामूकडे जरूर थोडाफार अनुभव आहे. स्ट्रायकिंग एंडला राकेश. आपटलाय बॉल. चांगला बॉल आहे हा. शोल्डरचा चांगला वापर केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा करतायत पंच. बाउन्सरने सुरुवात केली आहे दामूनं. तिखट बाउन्सर होता. हो नक्कीच आणि पाहू शकाल की त्या चेंडूवरती कुठलाही फटका मात्र राकेशला खेळता आला नाही. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला अगदी नाकाच्या समोरून चेंडू मात्र निघून गेला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी अगदी एष्ट्यांच्या रोखानं जबरदस्त चेंडूची फेकी फिंगर अप आणि लेग बिफोरच्या रूपाने राकेश खेळी आहे ती मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना
कमालीची सुरुवात करत असताना या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दामू आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची योजना गोलंदाजांकडून पाहायला मिळत असते. पहिला बॉल वेगवान गोलंदाज बऱ्याचदा बाउन्सर टाकतात आणि त्यानंतर फलंदाज जेव्हा बॅकफुटला जातो तेव्हा पुढच्या लेंथवर चेंडू टाकले जातात. यॉर्कर लेंथ होता आणि बरोबर कात्रीत पकडलंय राकेशला. राकेशच्या मनामध्ये कुठेतरी तो बाउन्सर घर करून गेला असं म्हणता येईल. जबरदस्त चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि असं वाटतं ते कुठेतरी मात्र शेवटच्या क्षणाला मात्र राकेश एक विस्फोटक कामगिरी मात्र नक्की तिथे करेल, परंतु तो अडथळा मात्र दूर केला गोलंदाज दामोनं. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्याच्यानंतर विकेट त्याला मिळाली. नवीन फलंदाज सोनू दिगाडकर आलाय ओर द विकेटने मारा करेल. इथे मात्र पाहू शकाल चेंडूला फक्त दिशा दाखवली, कुठलाही तिथे मात्र फिल्डर नाही आणि चेंडू वेगानं लॉंग लेगच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. नेहमीच सोनू खरं तर आपल्या ताकदवान फलंदाजीसाठी ओळखला गेलेला आहे, परंतु येथे आल्या आल्या त्याने अचूक टायमिंग साधलाय आणि प्लेसमेंट विशेषतः वाखाणण्याजोगं होतं. वेकेंट एरियामधून बॉल काढलाय, बिहाइंड स्क्वेअर ऑन साइडला चौकार प्राप्त केलाय. गोलंदाजाच्या वेगाचा चांगला वापर केलाय. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं चेंडूला. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय सोनू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. 4 बाद 24. RD11 किरवली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दामू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपटी दिली आहे, हुक केलाय. ओहो, झेलची शक्यता होती परंतु तेथे खरं तर झेल ड्रॉप झालाय, पण एफर्ट फार चांगला आहे. चौकाराचं संरक्षण तर करण्यात आलेलं आहे. चौकार होऊ दिलेला नाहीये फिल्डरनं. हात लागला नसता तर निश्चित रूपाने 4 धावा मिळाल्या असत्या सोनूला. नक्कीच अतिशय चांगली फिल्डिंग मित्र म्हणून झेल ड्रॉप झालाय, परंतु प्रयत्न खूपच छानपैकी तिथे मात्र पाहायला मिळाले. थोडी सुद्धा जर तिथे चूक झाली असेल तर आय थिंक चेंडू मात्र बाउंड्री लाईनकडे मात्र निघून गेला असता, परंतु तिथे मात्र त्याचं संरक्षण करण्यामध्ये त्याला यश मिळालं. आणि आता मात्र नक्की दोन्ही पंच आता चर्चा करतात की एक्झॅक्टली नो बॉल. कारण पंचांनी पहिल्या चेंडू मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा मात्र नक्कीच गोलंदाजाकडे देण्यात आला होता आणि त्यानंतर हा दुसरा बाउन्सर चेंडू आपण पाहिला. एक योग्य निर्णय मित्र म्हणून पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. आणि पुढील चेंडू मात्र या ठिकाणी असेल फ्री हिट. पहिलाच बाउन्सर त्याने टाकला होता तेव्हाच पंचांनी इशारा केला होता 1 फॉर दी ओव्हरचा. आणि त्यानंतर आणखी एक बाउन्सरची हाताळणी केली गेलेली आहे, त्यामुळेच नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. 2 धावा मिळाल्या. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट खेळण्याची संधी चालून आलेली आहे जितू चोरगेकडे. पुन्हा एकदा चेंडूला आपटी दिली आहे. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल मात्र बॅटवर घेता आलेला नाहीये. खरं तर या अगोदर 2 बाउन्सर टाकले होते, परंतु हा शॉर्ट बॉल जरूर होता परंतु बाउन्सर नाहीये. येस, आता मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. त्याला स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल घोषित केलाय. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण बाहेरून कोणी आवाज देऊ नये. मैदानामध्ये पंच आहेत. स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल अगोदरच घोषित केलेला आहे, कैलास लक्षात घ्या. खेळ सुरू ठेवायचा आहे. खेळाडूंना विनंती असेल खेळाडू कक्षामधून कोणीही आवाज करू नये. फ्री हिट कंटिन्यूज. धावसंख्या 27. यावेळेला वरची कडा लागली आहे. बॉल अतिशय फाईन ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडूंच्या मधून फिल्डरला होलकावणी देत असताना सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार.
इकडे मात्र नक्कीच शत्रशी होते, परंतु त्यांना सुद्धा मात्र चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या बाहेर मात्र निघून गेला 4 धावांचा. आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला RD11 किरोली संघ पाहायला मिळतो, कारण 31 धावा धाफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. अडखळणारी सुरुवात होती, मात्र चांगलं कमबॅक केलंय RD11 किरवली संघानं. अक्रॉस द लाईन या वेळेला फटका मारलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिकडे प्रोटेक्शन आहे, फिल्डर उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एक धाव मिळेल फलंदाज जितूला. धावसंख्या पुढे सरसावत असताना RD11 किरवली संघाची 32 धावा 4 गडी बाद. दोन चांगले धडाकेबाज फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. काही महत्वाचे खेळाडू विशेषतः गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता उपस्थित नव्हते सुरुवातीला, आणि त्यामुळेच आपण बघितलं की राकेश आणि अभय आले होते सलामीला. अभय लवकर बाद झाला, त्यानंतर राजेशला संधी मिळाली, तो देखील शून्यावर बाद झाला. यावेळेला दांडी गोल, फलंदाज बाद. फेकी पाहायला मिळाली. अगदी सफल होऊन मात्र फटका सोनू दिगाडकरने खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र डाबे एसटी मात्र त्या ठिकाणी उखडले गेले. आपण नक्कीच रिप्ले मध्ये पाहूया एक्झॅक्टली तिथे मात्र काय घडलं. वेग खूपच होतं त्या चेंडूमध्ये, पाहू शकाल. उर्ध विकेट मात्र गोलंदाज दामू मार्गस्थ झाला आणि त्यानंतर तिन्ही एष्ट्या मात्र नक्कीच दाखवल्या गेल्या आणि मिडल आणि उजवी एसटी तिथे मात्र या ठिकाणी उखडली गेली आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा 32 धावा आणि एकूण 5 गडी मात्र त्या ठिकाणी RD11 किरोली संघाने गमावले. चला लगेच चौथ्या ओव्हरला आपण सुरुवात करायची आहे. शेवटचं षटक महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 32 आहे. खरं तर गोलंदाजांनी चांगली कामगिरी देखील केलेली आहे, पण मागच्या षटकामध्ये विशेषतः थोडी अनुभवाची कमतरता देखील जाणवली होती. पहिला बाउन्सर टाकल्यानंतर त्यानंतर आणखी 2 बाउन्सर चेंडू हाताळण्यात आले होते, पण यशस्वी षटक देखील राहिलं. 2 गडी बाद केले गोलंदाज दामूने आणि दोन्ही अनुभवी फलंदाजांना बाद केलं. नवीन बॅट्समन हनुमान दिगाडकर नॉन स्ट्रायकर सेंडला. जितूवर आता फार मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आदित्य. जितू ऑन स्ट्राईक. यावेळेला जबरदस्त फटका फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आयन हँडसम षटकार. पाहायला अगदी बॉटम हँडचा मात्र जबरदस्त वापर केला आणि या दुसरा षटकार जितू जोरगेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तीच दिशा त्याने मात्र तिथे निवडली. हॅलो 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 चेक. हॅलो. दरम्यान या ठिकाणी महेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल स्वेअर आहे उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगल्या स्थितीत जाताना दिसतोय, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय RD11 किरवली संघ. यानंतरचा सामना असेल नक्षत्र चौदरपाडा विरुद्ध प्रिन्स 11 पिसे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव जरूर तेथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 40. दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रिकेटपटू सावध गावातले आपण जर पाहिलं तर लखन पाटील नक्की सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतो आणि चालू असलेला सामना संजय स्पोर्ट सावध आणि RD11 किरवली या दोन्ही टीमसाठी लखन पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद लखन पाटील. आपलं सुद्धा आम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. म्हणजे संजय स्पोर्ट सावध संघासाठी देखील त्यांचे देखील काही महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित आहेत. विशेषतः लखन पाटील आज काही कारणास्तव संघात नाही आहेत, इंजर्ड आहेत मला वाटतं.
पण युवा गोलंदाज देखील आपण बघतोय की चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. विशेषतः सोहमनं चांगलं षटक हाताळलं होतं. शेवटचा बॉल थोडा कमजोर पडला होता, शॉर्ट बॉल ज्याच्यावर षटकार ठोकला जितून. जितू चांगली बॅटिंग करतोय, 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत, एक दुहेरी धाव, 2 सिंगल्स, म्हणजे 16 धावांचं योगदान आतापर्यंत जितून दिलंय. स्ट्रायकिंग एंडला हनुमान बिगाडकर. खरं तर हनुमान आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, पण आता फलंदाजी करण्याची संधी देखील मिळालेली आहे. 7व्या क्रमांकावर तो खेळण्यासाठी आलाय. चला, जास्त वेळ घेतला जात आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघ लक्षात घ्या. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल होता, मात्र इथे फलंदाज बीट होतोय. धावचीची संधी निर्माण झाली आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि फलंदाजाला परतावं लागेल तंबूमध्ये. बॅट्समन रन आउट. तिसरे पंच आता मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला बॉल, यावेळेला इनसाइड एज लागली. धाव खरं तर कदाचित मिळाली असती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न जितूने केलेला नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न, परंतु एका निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. एवढं सोपं नसतं 2 चांगले फलंदाज जेव्हा समोर असतात एखाद्या युवा गोलंदाजासाठी. पण आपण बघतोय की न डगमगता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न युवा गोलंदाज करतायत संजय स्पोर्ट्स सावध संघाकडून. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला क्रॅकिंग फटका आहे, मिसफील्ड होते. कव्हर पॉइंटला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, दुरून फिल्डर आलाय. यावेळेला मात्र 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते. 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वर. 43 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल बाकी. नक्कीच वारंवार स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जितूने केला आणि जितूने आज चांगली बॅटिंग केली, कारण दबावाच्या स्थितीमध्ये नक्कीच संघ होता आणि त्या दबावाच्या स्थितीतून मात्र कुठेतरी बाहेर काढण्याचं कार्य आज जितू चोरगेने केला. तर शेवटचा ऑफिशियल कॉल आहे प्रिन्स 11 पीसीए संघ आणि नक्षत्र चौधरपाडा. आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. आजच्या दिवसातील तुम्ही दुसरा सामना तो पाहणार आहात आणि आता मात्र अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगमधील गोलंदाज मात्र हाताळण्यासाठी सज्ज होतोय. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. इष्टिरक्षक चेंडूखाली मात्र लगेच पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पोहोचला नाही. चेंडू मात्र सेफ लँडिंग झाला आणि 2 धावा तिथे मात्र सहजपणे
कम्प्लीट होताना पाहायला मिळाल्या आणि अशा रीतीने पहिल्या धाबाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना एकूण RD 11 किरोली संघाने धाबा जोडल्या 5 गडी बाद 45 आणि 46 धाबांचा लक्ष समोर ठेवला आहे संजय स्पोर्ट्स सावध संघासमोर. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे प्रिन्स 11 PC टीमचे कॅप्टन आणि नक्षत्रा चौदरपाडा टीमचे कॅप्टन. दोन्ही संघांचे कर्णधार जर उपस्थित नसतील, आपण दोघांनी उशीर केला तर आपल्या षटकांची संख्या कमी करण्यात येईल. आणि त्यानंतर सावराई एलकुंदे आणि आई एकविरा सांगे संघ आपण सुद्धा सज्ज राहायचा आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. तर सर्वांना मी विनंती करतो की आपण जी तुम्हाला वेळ दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उपस्थिती तुम्हाला दाखवावी लागेल. प्रिन्स 11 PC आणि नक्षत्र चौदरपाडा दोन्ही टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिन्स 11 PC आणि नक्षत्र इंटरपाचे चौदरपाडा संघ तुम्हाला त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिले नाही तर मात्र तुमच्या जी षटकांची संख्या आहे ती मात्र नक्कीच कमी केली जाऊ शकते. तर प्रिन्स 11 PC संघ इथे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नक्षत्र चौदरपाडा संघ आपण सुद्धा या ठिकाणी जर उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी त्वरित या. तर 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र या ठिकाणी सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. कैलास पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल या ठिकाणी दामो आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर जितूने मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला. 2 षटकाराच्या साईडने आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली त्यांनी खेळली, तिथे मात्र साकारली. 18 धावा त्याच्या बॅटमधून एकूण पाहायला मिळाल्या आणि त्याच इनिंगमुळे 45 धावसंख्येपर्यंत RD 11 किरोली संघ पोहोचू शकला. आणि पाहू शकता त्या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग आता मात्र कशा रीतीनं संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या वतीने केला जाऊ शकेल. 2 सलामीवीर फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी आता मात्र हनुमानचा या ठिकाणी वापर केला जाईल. निवाई एकविरा चषक 2024 हा अंतिम दिवस. 3 दिवसांची स्पर्धा उमसाई अमनी लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. विद्यमान अध्यक्ष MD पंचांना जर वाटलं तरच आपण चेंडूची नक्कीच बदली करू शकतो, कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला चॉईस चेंडू दिला जात नाही.
चला आपण खेळायला सुरुवात करूया. जास्त वेळ इथे मात्र खर्च होत आहे. क्षेत्राची व्यूहरचना सुद्धा मात्र या ठिकाणी सजवली गेलेली आहे. तर नक्कीच हनुमानला आता विनंती असेल की आपण आता गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. 24 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता. अर्थात 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. जर यानंतर संघ जर उपस्थित वेळोवेळी जर नक्कीच इथे राहिले नाही तर मात्र 3-3 षटकांचे सामने इथे मात्र खेळवले जातील. लक्ष असू द्या. हनुमान सज्ज होत असताना लेफ्ट आर्म वरचा विकेट मात्र मारा करतोय. हो चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चांगल्या चेंडूची फेकी तिथे मात्र पाला पडली आणि चांगली सुरुवात आपल्या षटकाला करत असताना निर्धाव चेंडूनं दामू स्ट्राईकवरती आहे. कैलास पाटील नॉन स्ट्राईकवरती आहे आणि या दोन्ही फलंदाजांवरती आता मात्र खूपच मोठी मदार असेल ती म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध संघाची. कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण विचार केला तर युवा खेळाडू आहेत, युवा फलंदाजी आहे. परंतु या दोघांकडे मात्र चांगला अनुभव आणि तो अनुभव आता मात्र झोकावा लागेल. हो पुन्हा आता मात्र 30 लेंथ जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय जबरदस्त सुरुवात हनुमानच्या माध्यमातून पाहायला मिळते. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए शुरुआत से ही हनुमान और बल्लेबाज लगातार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर खिलाते हुए बढ़िया शुरुआत हनुमान की. 46 रनों का लक्ष्य. इस बार थोड़ा सा पीछे रखा था इनसाइड एज. खुद गेंदबाज गेंद पर दौड़े हैं और जब तक उठाकर थ्रो करते 1 रन लेने का मौका वहां पर. आखिरकार खाता खुलता हुआ तीसरी गेंद पर बैट्समैन दामू का और खाता खुलता हुआ संजय स्पोर्ट्स सावध का. ज्याप्रमाणे सुरुवात RD11 किरवली संघाने पहिल्या इनिंगमध्ये केली होती तशाच प्रकारची सुरुवात थोडीशी संत सुरुवात मित्र म्हणीने संजय स्पोर्ट्स सावध संघाची सुद्धा पाहायला मिळाली. कारण 3 चेंडूची आतापर्यंत हनुमान फेकी केली आणि आतापर्यंत एकच धाव खर्च केली ती दामूच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि आता मात्र कैलास पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. पावलांचा बापा डान्सिंग ट्रॅक शॉट जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 7 धावांसाठी षटकार. और बेहतरीन शुरुआत करते हुए कैलाश पाटिल. कैलाश का ये स्ट्रोक था फर्स्ट क्लास. बिल्कुल गेंद की पिच तक पहुंचे थे. डाउन द ट्रैक जाते हुए मिड ऑन के ऊपर से लॉफ्ट किया. टाइमिंग लाजवाब थी. फिर से निकले हैं. इस बार बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए हैं. गेंद को टर्न कर दिया है डीप मिड विकेट पर. फील्डर मौजूद है वहां पर. बढ़िया फील्डिंग लेकिन समय था बैट्समैन के पास दूसरे रन के लिए पलटने का. 2 रन पूरे. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के. 11 के ऊपर का आस्किंग रेट है. 11.50 रन प्रति ओवर और उसको मद्देनजर रखते हुए बैटिंग करने की जरूरत है. कैलाश के काफी तीखे तेवर नजर आते हुए. नक्कीच दोन्ही चेंडू जर पाहिले तर चांगली मिडलिंग मात्र त्याच्या गतीने पाहायला मिळाली. पुन्हा मात्र पावलाचा वापर करतो या ठिकाणी मिस टायमिंग. परंतु शॉर्ट कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षणे मात्र हवं तसं प्रयत्न तिथे मात्र केलं नाहीये. एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना कुठलाही गडी न गमावला या ठिकाणी संजय स्पोर्ट्स सावध संघाने आणि 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहली 3 गेंदों पर एक ही रन आया था. उसको देखते हुए ये शुरुआत बुरी नहीं है. 10 रन बने हैं. कोई विकेट भी नहीं गिरा है. कैलाश खासतौर पर काफी खतरनाक नजर आ रहे हैं और कैलाश को आउट करने का मेरे ख्याल से ऐसे प्रयास हो सकता है गेंदबाजों का. लेकिन यदि संजय स्पोर्ट्स सावध टीम को मैच जीतना है तो जरूर कैलाश को कहीं ना कहीं आने वाले 2 वर्ष तक और क्रीज पर टिके रहना होगा क्योंकि वो एक सीनियर खिलाड़ी है. शुरुआत अच्छी मिली है. उनकी जिम्मेदारी यही बनती है कि वो लंबा खेले. जितनी ज़्यादा देर तक क्रीज पर टिकेंगे उतना ही ज़्यादा खतरा बनता रहेगा यहाँ पर किरवली टीम के ऊपर. नेवर लेकर राकेश दिगाड़कर. हैप्पी हंटिंग ग्राउंड माना जाता है राकेश दिगाड़कर के लिए ये नानकर का छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड. कई ऐसे मैचेस है जहां पर उन्होंने जबरदस्त गेंदबाजी की है. कई मैचेस में मैन ऑफ द मैच रहे हैं. जबरदस्त कॉन्टेस्ट रहेगा राकेश के सामने. कैलाश. राकेश की पहली गेंद और पहली गेंद स्लॉट में स्विंग किया है ऑन साइड में. डीप मिड विकेट के फील्डर देखते रह गए. जीतू के ऊपर से गेंद मैदान के बाहर. 6 रन.
बॅटमधून पाहायला मिळाला. जावली चेंडू मात्र नक्कीच बॅटमधून निघाला, त्यावरली मात्र नक्कीच त्या फटक्यावरती एक मोहर उमटली होती 6 धाबांची आणि तो 6 धाबा इथे मात्र नक्कीच जोडल्या गेल्या. जबरदस्त प्रदर्शन करते हुए कैलाश, गेंदबाजी भी लाजवाब की थी उन्होंने, नॉरन देकर 2 विकेटें चटकाई थी पावर प्ले में, बल्ले से भी अच्छा योगदान देते हुए अपने टीम के लिए। ये दूसरा सिक्सर कैलाश के बैट से, उनकी टाइमिंग देखते ही बनती है, बहुत ताकतवर शॉट खेलने का प्रयास नहीं करते, टाइमिंग पर कहीं ना कहीं ज्यादा भरोसा जताते हैं। इस बार भी देखिए स्वीप कर दिया है, इस बार सीधे फील्डर के पास, अच्छा क्षेत्ररक्षण, वहां पर 1 ही रन मिलेगा। एक और अच्छा स्ट्रोक था, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। धावा वेगानं आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यावरती तुम्हाला नक्कीच कुठेतरी गतिरोधक म्हणून कार्य करावं लागेल, खास करून एखादी विकेट्स नक्कीच गोलंदाजाला प्राप्त करावं लागेल. तो कार्य राकेश दिगाडकर इथे मात्र करेल का? हो, स्लोवर होता आणि थोडंसं फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्याचमुळे मात्र दामूला या चेंडूवरती कुठल्याप्रमाणे फटका सजवत आला आणि दामू थोडासा स्ट्रगल करतोय, कारण दामून पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर कुठेतरी 2 डॉट चेंडूचा खेळ त्याने केला होता आणि आता मात्र 30 फलंदाजी त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. जी हाँ, कैलाश काफी अच्छे टच में है, लेकिन दामू काफी स्ट्रगल करते हुए। इस बार तेज गेंद, अपील और आउट, अंपायर की उंगली आसमान की ओर, लेग बिफोर विकेट, पहला झटका लगता हुआ संजय स्पोर्ट्स सावत को। इष्टांच्या मधोमध मात्र त्या ठिकाणी पकडले गेला आणि योग्य निर्णय पंचांच्या वतीने आपण नक्कीच पाहिलं. आपण पाहू शकाल कशा रीतीने ही सफलता राकेशने प्राप्त केली. पाहू शकाल थोडेसे नक्कीच बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न होता, परंतु इष्टांच्या मधोमध तिथे मात्र पकडलं गेलं आणि आता मात्र समीकरण आपण पाहू शकतो की 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि विजयासाठी 29 धाबांची आवश्यकता. निराश किया बल्ले से दामू ने, अच्छा मौका उनको मिला था ओपन करने का और उम्मीद ये थी कि कुछ अच्छे शॉट्स लगाएंगे, अच्छा स्टार्ट देंगे अपनी टीम को। दूसरी छोर से कैलाश काफी अच्छा खेल रहे थे, तो यहाँ पर मौका और भी बन रहा था दामू के पास, सिंगल लेकर वो स्ट्राइक भी रोटेट करते रहते तो भी एक अच्छा योगदान माना जा सकता था, लेकिन काफी डॉट गेंदें खेली थी और आखिरकार आउट हुए नए बैट्समैन प्रेम। गति परिवर्तन, जबरदस्त गेंदबाजी, ये है अनुभव राकेश का, जानते हैं कि सामने युवा खिलाड़ी है और अपना अनुभव झोंकते हुए बहुत अच्छा मिश्रण करते हुए, मात्र 1 गेंद दूसरे ओवर में शेष, रन संख्या 17, अभी भी 29 रन चाहिए, 13 गेंदों का केवल खेल शेष है, समीकरण कठिन होता हुआ। तेज गेंद, इस बार थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, फिर से चूक गए बैट्समैन, एक और डॉट गेंद की समाप्ति और इसके साथ ये सफल ओवर समाप्त होता हुआ राकेश दिगाड़कर का। केवल 7 रन खर्च किए और 1 सफलता प्राप्त की, और उसमें भी पहली गेंद पर छक्का लगा था, लेकिन कैलाश जैसे ही नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए, काफी अलग तरीके के दिखने लगे गेंदबाज भी, और वाकई में छा गए राकेश दिगाड़कर। तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ, संजय स्पोर्ट्स सावत टीम का स्कोर 17 रन, 1 विकेट के नुकसान पर, बचे हुए 2 ओवर्स में 29 रनों की जरूरत। नक्षत्रा चौधरपाड़ा टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है। इसके बाद होने वाले सभी मैचेस 3-3 ओवर्स के रहेंगे। किरौली टीम के कैप्टन, आपको फील्ड सजाना है, खेल जारी रखना है, आपको नए ओवर की शुरुआत करनी है। सारा दारोमदार अब कहीं ना कहीं योगेश कैलाश के कंधों पर है आणि त्याला मात्र नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल, कारण या ठिकाणी जे नवीन येणारे बॅटर आहेत मात्र नक्कीच युवा आहेत, त्यांच्याकडे मात्र फारसा अनुभव नाही आणि आता मात्र या ठिकाणी केपीला मात्र नक्कीच आपल्या अनुभवाप्रमाणे, आपल्या नाभाप्रमाणे त्याला खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. थोडंसं आपण वेळ कमी खर्च करा प्लीज. किरोली संघ तुम्हाला लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची अजून आवश्यकता, म्हणजे 14.50च्या गतीने तुम्हाला नक्कीच इथे धावा जोडायच्या, किंवा तुम्ही त्यापेक्षा अधिक गतीने सुद्धा धावा जोडू शकता. गोलंदाज विशाल तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. समोर आहे कैलास पाटील. आता परत नक्कीच त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि पहिल्या चेंडूवरती पावलांचा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ स्थिरक्षकाच्या मात्र हातामध्ये निघून गेला. चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकाची विशालच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कुठली धाव त्याने मात्र आतापर्यंत खर्च मात्र केली नाहीये.
इसी बीच मिस्टर विश्वास तिस्कर इनका शुभ आगमन हुआ है। सावत के समाज सेवक, आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। अच्छी गेंद के साथ शुरुआत, थोड़ा इनसाइड एज लगा था मेरे ख्याल से। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, ये काफी मुश्किल है। बायत के गेंदबाज जब आपके सामने है तो कहीं ना कहीं उनका स्वाभाविक एंगल जो है वो बाहर की तरफ लेकर जाता है गेंद को दाहिने हाथ के बैट्समैन के लिए। और इसीलिए कैलाश ने हालांकि इससे पहले ज्यादा कोशिश नहीं की थी अक्रॉस द लाइन खेलने की। हनुमान के विरुद्ध भी उन्होंने कदमों का इस्तेमाल करते हुए सीधे बैट से छक्का जड़ा था। सीधे बैट से खेलना बहुत ही जरूरी कहीं ना कहीं, और वही कोशिश कदमों का इस्तेमाल फुल पर लिया जरूर, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। सीधे फील्डर के पास 2 रन लेना चाहते हैं। यहाँ पर थोड़ा सा दिशाहीन थ्रो और गलत एंड पर थ्रो, बॉलर के पास थ्रो किया जाता तो वहां पर विकेट मिल सकती थी, लेकिन कैलाश को आउट करने का प्रयास, सटीक थ्रो नहीं था। 2 रन पूरे किए। स्ट्राइक अभी भी कैलाश के पास। पहली 2 गेंदें डॉट रही इस ओवर की। अब मिले हैं 2 रन, रन संख्या 19। अब चाहिए 27 रन, मात्र 9 गेंदें शेष। संजय स्पोर्ट्स सावत टीम इस मैच को जीतने के लिए 46 रनों का पीछा कर रही है। 9 गेंदें और 27 रन। फिर से कदमों का इस्तेमाल किया है, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी। इस बार जानबूझकर बल्लेबाज से दूर रखा था गेंद को। शानदार गेंदबाजी। अतिशय सुंदर मारा इथे मात्र विशालकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। वारंवार केपी मात्र नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येक चेंडूवरती पावलांचा तो वापर करतोय, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळता येत नाही त्या ठिकाणी। आणि त्याचवेळी या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक मोठा फटका मात्र आला नाहीये। और अब कहीं ना कहीं कहा जा सकता है कि RD11 किरवली का पलड़ा भारी हो गया है इस मैच में। कैलाश अकेले योद्धा की तरह लड़ते हुए अपनी टीम के लिए, अन्य खिलाड़ियों का उतना अच्छा साथ मिला नहीं है अभी तक। स्विंग एंड मिस, एक और बेहतरीन गेंद। इस बार थोड़ा आगे रखा था, मिड विकेट के ऊपर से खेलने का प्रयास था। वहां पर अच्छी लाइन पर गेंदबाजी की जा रही है, बहुत अच्छा अनुशासन दिखाते हुए बायत के गेंदबाज विशाल। आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी कैलाशच्या खिलीवरती सुद्धा मात्र आपल्याला दडपण पाहायला मिळाला। पहा आता मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र सरळ लॉंग ऑर्मच्या बाहेर फेकून दिलाय। 6 धावांसाठी षटकार थी संजय स्पोर्ट्स सावत को। कैलाश कहीं ना कहीं गलतियां कर रहे थे, वो मिड विकेट की तरफ खेलने का प्रयास कर रहे थे, जबकि गेंद जो थी वो ऑफ स्टंप के बाहर लगातार उनको मिल रही थी। ऑफ साइड में कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ की तरफ वो खेलने का प्रयास करते तो शायद इससे पहले भी एक और छक्का जड़ सकते थे, लेकिन खैर जो हुआ सो हुआ। अंतिम गेंद पर लगा है छक्का। कुल मिलाकर 8 रन आए इस ओवर से। अच्छा ओवर घटा विशाल का। 3 ओवर की समाप्ति, स्कोर हुआ है 25 रन और बचे हुए 6 गेंदों में आखिरी ओवर में चाहिए 21 रन। 6 गेंदे 21 रन। यहां से अब केवल कैलाश को नहीं, मुझे लगता है कि प्रेम को भी अपने हाथ खोलने होंगे यदि संजय स्पोर्ट्स सावत टीम को इस मैच को जीतना है तो। आज का ये पहला मैच है, आज सुपर संडे है, अंतिम दिन, इट्स अ फाइनल डे ऑफ द टूर्नामेंट। आप देख रहे हैं न्यू आई एकवीरा ट्रॉफी 2024। तर नक्कीच आपण या ठिकाणी न्यू आई एकवीरा चषक 2024 नक्कीच या ठिकाणी जबरदस्त क्रिकेटचा हा थरार पाहतोय। तर या ठिकाणी सावत गावातील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक नागरिक जर नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी आता मात्र या ठिकाणी मनोहरचा वापर केला जातोय। भरपूर वर्षाचा अनुभव मनोहरकडे आहे आणि पाहूया कशा रीतीने मात्र तो या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल। चला खेळ सुरू करूया आपण, जास्त वेळ या सामन्यासाठी खर्च होत आहे। दरम्यान या ठिकाणी नांदकर निलेश कोहली यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी पाहू शकाल अगदी फलंदाला फॉलो करण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुटला जाऊन मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रेमचा, परंतु सिंगल धाव। आणि या नक्कीच प्रेमला सुद्धा हेच करायचं होतं की एक्झॅक्टली कैलासला मात्र कशा तरी अनुषंगानं स्ट्राईक वरती नक्कीच हाणायचं होतं। आणि पाहू शकाल आता विजयासाठी 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता। रोमांचक स्थिति में है ये मैच। मनोहर के सामने अब कैलाश एक सेट बल्लेबाज है और 1 मैन आर्मी का रोल अभी तक निभाया है उन्होंने अपनी टीम के लिए। 5 गेंदे 20 रन, चेजिंग कंपलसरी। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, ये जो गलतियां की है वो काफी भारी पड़ रही है। पिछले ओवर में भी कई बार हमने देखा कि उन्होंने मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ खेलने का प्रयास किया, डॉट गेंदें खेली थी। अब मुश्किल समीकरण है, 4 गेंदों में 20 रन चाहिए। नक्कीच आपण जर पाहिलं तर कैलास पाटीलने 2 षटकार जर नक्कीच लगावले, परंतु त्यानंतर डॉट चेंडूचा सुद्धा मात्र त्यांनी जास्त खेळ तिथे मात्र केला आणि त्याचमुळे आता मात्र संघ कुठेतरी
अडचणीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल डाव्या स्टीवरती चेंडू जाऊन मात्र धडकला आणि मात्र अखेर केपीचा जो संघर्ष होता तो मात्र समाप्त झाला. पूरी तरह से झुक चुका है RD11 किरवली टीम के पक्ष में. 3 गेंदों में 20 रन चाहिए जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावत को. कैलाश ने बैटिंग अच्छी की, 24 रन बनाए, गेंदबाजी भी जबरदस्त की, 9 रन देकर 2 विकेट्स चटकाए. लेकिन वो जो कहते हैं ना कि अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता है. क्रिकेट का खेल टीम गेम है, टीम एफर्ट कहीं ना कहीं उतना अच्छा रहा नहीं है. और इस बार नए बैट्समैन ने आते ही स्विंग किया है डिप स्क्वायर लेग की जाने. फील्डर थोड़े दूर, गेंद सीमा रेखा के बाहर और ये 4 रन करण के बैट से. आता मात्र आपल्याला RD11 किरवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 2 चेंडूची मात्र आता या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. एखादा जर आणखी खराब चेंडू जर पडला तर मात्र पुन्हा एकदा संजय स्पोर्ट्स सावत संघाला कदाचित संधी मिळू शकेल. परंतु इथे मात्र फटका पहा, जबरदस्त या ठिकाणी बॅकफुटला गेल्याने मात्र पंच केलाय. वाडिश लॉंग ऑफ कडे फिल्डर तैनात आहेत, परंतु नक्कीच थोडंसं ताकदीचा तिथे कमी वापर केला, अन्यथा नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. काफी युवा खिलाड़ी है, अंडर 19 खिलाड़ी है आर्यन. लेकिन वो जो कहते हैं कि ऊपर उठने में वक्त लगता है, चाहे सूरज ही क्यों ना हो, धीरे धीरे उगता है. तो थोड़ा सा वक्त लगेगा शायद संजय स्पोर्ट्स सावत टीम को भी अच्छी टीम बन सकती है. जिस तरह से युवा खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, आज कहीं ना कहीं बल्लेबाजी में उतना अच्छा प्रदर्शन रहा नहीं है. तो इस तरह से ये मैच समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है RD11 किरवली ने. कॉन्ग्रेचुलेशंस टीम RD11 किरवली, राकेश दिगाड़कर, एंड हार्ड लक संजय स्पोर्ट्स सावत.